नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मतदान नोंदणी जनजागृती रॅलीचे आयोजन जवळा बाजार येथे मतदान नोंदणी जनजागृती रॅलीचे आयोजन नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच बीएलओंना एसआयआर फॉर्म भरण्यास सहकार्य करावे, तसेच आपले मतदान यादीतील नाव पक्के करावे या उद्देशाने इंदिरा गांधी कन्या विद्यालय, सरस्वती प्राथमिक व कनिष्ठ विद्यालय आणि MIP संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भव्य मतदार नोंदणी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीला तहसीलदार हरीश गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय समाज कल्याण सभापती मुनीर पटेल, सहसचिव गजानन मुळे, स्थानिक अध्यक्ष मुरलीधर अण्णा मुळे, तलाठी सोनटके, कार्यालयाध्यक्ष डॉक्टर रमेश नवले, मुख्याध्यापक उद्धवराव राखोडे, पर्यवेक्षक पांडुरंग दशरथे, प्राचार्य सुनील डुकरे, प्रभारी मुख्याध्यापिका गौरव मुळे, शेख अफसर गजानन जाधव, बीएलओ संजय चाकोते, समाजसेवक बाबूराव आमोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्राचे प्रसिद्ध कुस्ती निवेदक पैलवान भालचंद्र रणशूर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले। इंदिरा गांधी कन्या विद्यालयापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत प्रमुख मार्गावर घोषणाबाजी करत नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली। रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक उद्धवराव राखोडे, सुनीता पवार, सुनील डुकरे व शेख अफसर यांनी विशेष परिश्रम घेतले। लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। प्रतिनिधी परवेश शेख, परभणी। शासनाने जे एसआयआर काढलंय आणि त्याची जी आज तपासणी चालू आहे ते जनजागृत करण्यासाठी जवळा बाजार येथे या परिसरासाठी आणि जवळा बाजारसाठी एक विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये इंदिरा गांधी कन्या शाळा तसेच MIP उर्दू स्कूल आणि अनेक संस्थांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला। आमचं फिट फॉर लाईफ म्हणून एक ग्रुप आहे, या ग्रुपवाल्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतलं आणि या जवळा बाजारमध्ये रॅली काढण्यात आली। यामागचा उद्देश एकच आहे की जे मतदार नोंदणीचं काम चालू आहे त्याच्यामध्ये डबल मतदान असेल ते कमी करण्याचं काम चालू आहे। याच्यामध्ये दोन गावामध्ये किंवा दुसरीकडे सुद्धा मतदान असेल ते कमी करण्याचं काम चालू आहे आणि ते झाल्यानंतर मतदानाची खात्री झाल्यानंतर ते काम झाल्यानंतर आता एसआयआरचं काम जे चालू आहे शासनाने जे हे काम चालू केले, यामध्ये जे नावामध्ये फरक आहे, खास करून ते मुस्लिम नावामध्ये फरक आहे, कारण मुस्लिमचे नावं हे डबल आहेत, म्हणजे नाव डबल वापरल्या जाते। 2002च्या यादीमध्ये वेगळं नाव आहे, तिथं कुठेतरी मोहम्मद, शेख, सय्यद किंवा उर्फ असे नाव टाकण्यात येतात, म्हणून कॅम्प्युटरने ते नाव वगळलेत आणि ते कुठेतरी तपासणीसाठी पुन्हा अजून SIR मध्ये तपासणी त्याची चालू आहे। तर कोणीही मुसलमानांनी असो की सगळ्याच लोकांनी जे मतदार या भारतातले आहेत त्यांनी कुठेही घाबरून जाण्याचं कोणतंच कारण नाही, त्याला फेस करायचंय आणि ज्या चुका झालेल्या आहेत, ज्या यादीमध्ये चुका असल्यामुळे तुमचे नाव जे एक संशयामध्ये येऊन पडलेले आहेत त्यांना दुरुस्त करून घेण्याचं काम खास करून मुस्लिम लोकांनी ते काम केलं पाहिजे, कारण आपल्याकडूनच कुठं ना कुठं तरी चूक झालेली आहे। त्याच पद्धतीने जे SIRचं काम जे BLO करायलेत, शासकीय BLO असोत की मग पक्षांनी दिलेले सुद्धा BLO, शासनातर्फे BLO दिलेले आहेत, हे BLO जे काम करायले त्यापैकी विशेष करून शासनाने जे BLO दिलेले आहेत त्यांच्यावर एक दबाव क्षेत्र, एक तर कामाचा लोड आलेला आहे, तिथं शिक्षकांना आता शिकविण्याची वेळ आहे, विद्यार्थ्यांचं एक त्याच्यामध्ये नुकसान होत आहे आणि त्यांच्यावर दबाव सुद्धा इतका मोठा आहे की 30 दिवसामध्ये पूर्ण 1000-1200 लोकांचं जे फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि ते फॉर्म शासनाला द्यायचे आहेत आणि ते त्यांच्या घरी जाऊन
ते फॉर्म म्हणजे जे खरं आहे त्या पद्धतीने भरून घ्यायचे आहेत. त्याच्यात जर चुकलं तर बीएलओला दोषी ठरविण्यात येणार आहे, म्हणून बीएलओ हे अंडर टेन्शन आहेत. आणि त्याच्यावर सुद्धा काही घटना आम्हाला अशा बघायला भेटल्या की काही राजकीय लोक की ज्यांना ह्या गोष्टीची कुठेही जाण नाही, परंतु राजकीय फायदा उचलण्यासाठी एखादे त्याच्या प्रभागामधले किंवा त्याच्या ग्रामपंचायतच्या वार्डामध्ये जर जास्त नाव कॉम्प्लिकेटेड मध्ये आले असतील तर ते नाव तसेच राहावे म्हणून बीएलओवर दबाव आणला जात आहे. असे सुद्धा उदाहरण भेटले. त्याच्यामधून बीएलओ हे बिमार होत आहेत, त्याच्यावर दबाव येऊन मानसिक तणाव त्यांचं होत आहे. काही बीएलओ तर मला वाटतं त्या धाचकीनं बिमारही पडलेत. तर हे शासनाने कुठं ना कुठं बीएलओला सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे. बीएलओकडून सुद्धा काम घेताना त्यांना त्यांच्यावर टेन्शन येऊ नये, त्यांच्यावर दबाव येऊ नये, अशा पद्धतीचं कुठं ना कुठं तरी आगलं पाहिजे. ज्या लोकांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय त्याची जर कंप्लेंट तुमच्याकडे आली असेल तर त्याला 353 लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे की जिथं कुठं ना कुठं तरी बीएलओला सुद्धा त्याचा आधार भेटेल. आणि जनतेला मी आवर्जून आणि मुस्लिम जनतेला सुद्धा आणि बाकी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करतो की कोणत्याही गोष्टीला आपण घाबरून जाऊ नये. कारण नाव कमी होतील, जास्त होतील अशा अफवावर कोणत्याही विश्वास ठेवू नये. जे आज आपल्याला करायचे ते पूर्ण काम करून घेतलं पाहिजे आणि ते काम पूर्ण झाल्यावर मग कुठं काय होते हे आपण बघू. परंतु आज कुठेतरी तुम्ही फॉर्मच भरलं नाही हे म्हणण्याला जागा ठेवू नये. सगळ्यांनी आपले आपले फॉर्म भरून घेऊन ते शासनाकडे ते बीएलओकडे दिले पाहिजे. सगळ्यांनी पुढाकार घेतलं पाहिजे हेच सगळ्या जनतेला विनंती करतो. धन्यवाद. भारताच्या निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्या माध्यमातून योग्य, सुसज्ज आणि व्यवस्थित अशी नवीन यादी तयार करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. जुने बरेच मतदार हे 2-2 ठिकाणी आलेले असतील किंवा काही आलेले नसतील किंवा काही लोकांचे फोटो जे आहेत मतदार यादीत ते जुने झालेले असतील, ते फोटो नवे देणे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सध्या शासनाच्या मार्फत बीएलओ घरोघरी जाऊन संपूर्ण माहिती घेऊन मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. आपली लोकशाहीच्या माध्यमातून चालणारं सरकार हे, परंतु जनजागृती ही अत्यंत आवश्यक आहे. किती आपण सांगितलं तरी जी आपली मंडळी आहे, शेतकरी असतील, मजूर असतील, व्यापारी असतील, कोणी असो, हे निष्काळजी करतात आणि त्यामुळं कदाचित त्यांचं नाव मतदार यादीतून वगळल्या जाण्याची किंवा शिल्लक राहण्याची, न येण्याची कारणे असू शकतात. म्हणून आम्ही फक्त शैक्षणिकच नाही, मी मुनीर पाटील, डॉक्टर नवले, आम्ही या परिसरामध्ये काम करत असताना एक सामाजिक जनजागृतीचं सातत्यानं काम करत असतो. शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, राजकीय आहेच. म्हणून आज आमच्या या मुनीर पाटलांची MIB शाळा असेल, इकडेही संस्थेचे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर नवले साहेब आहेत, इंदिरा गांधी कन्या विद्यालय, सरस्वती कनिष्ठ विद्यालय, प्राथमिक विद्यालय, आमचा एक 60 वर्षाच्या वरचा व्यायाम करणाऱ्या माणसांचा ग्रुप आहे सकाळचा, त्यांच्या वतीनं, आणि फिट फॉर लाईफ नावाचा ग्रुप आणि एक व्हॉलीबॉल संघ, या सर्वांच्या विद्यमाने संयुक्तरित्या आज जवळा बाजारमधून आम्ही अर्ध्या म्हणजे निम्म्या गावात रॅली काढलेली. 20 तारखेला अजून निम्म्या गावात काढणार आहोत आणि या रॅलीतून घरोघर जाऊन, गल्लोगळी जाऊन लोकांना असं आव्हान केलेलं आहे की तुम्ही प्रत्यक्ष स्वतःहून बीएलओला भेटा, तुमचा बीएलओ कोण आहे माहीत करून घ्या. अनेक मुनीर पाटलांनी 15 ते 20 त्यांचे कार्यकर्ते या कामावर नेमलेले आहेत आणि त्यांना सांगितले की तुम्ही घरी जाऊन सर्वे करा, कोणाची नावं राहिली, कोणाची नाही, आणि ती नावं अद्ययावत करून घेऊन आपलं नाव व्यवस्थितरित्या मतदार यादीत येईल याची दक्षता आपण स्वतः घ्यावी. म्हणून ही जागृती रॅली आम्ही आज काढली होती. पुन्हा एकदा 20 तारखेला काढणार आहोत. या रॅलीसाठी औंढा तहसीलचे एक चांगले जाणकार तहसीलदार हरीश गाडे साहेब, इथले तलाठी मुनीर पटेल, डॉक्टर नवले, मी, संभाजी पाटील रांधाळेकर, कचरूमामा दमाने, सत्यनारायण सोनी, त्याचबरोबर नंदकिशोर बाहेती, संस्थेचे सचिव गजानन मुळे, या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी या रॅलीमध्ये
भाग घेतलेला आहे आणि सर्वांना आव्हान केलेलं आहे. आम्ही जिथं जिथं माणसं भेटतील गावात, महिला असोत माणसं असोत, त्यांना भेटून की तुमचं नाव यादीत टाका अशी थांबून विनंती केलेली आहे. आणि मला वाटते बऱ्यापैकी चांगलं असं यश या रॅलीला मिळालेलं आहे. धन्यवाद. नागरिकांमध्ये काय भीती असं काही ठिकाणी ऐकू आलं होतं की एक अफवा अशी होती किंवा जाणीवपूर्वक नाव काढणार आहेत, काय करणार, ते काय व्हायचं ते पुढे. आज प्रक्रिया कोणती आहे, त्या प्रक्रियेला आपल्याला सामोरे जायचं, ज्या प्रक्रियेमध्ये आपण सामील होणार आहोत. आणि या सामील झाल्याच्या नंतर सुद्धा कोणी जर काही असं चुकीचं काही करत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वरिष्ठाकडे तक्रार करता येईल किंवा त्यांच्या माध्यमातून आपला प्रश्न सोडून घेता येईल. पण आज आपण होऊन आज 29 तारीख शेवटची आहे, त्याच्या आधी प्रत्येक नागरिकांना आपला फॉर्म भरून देण्याची गरज आहे. आणि खरं म्हणजे 2 फॉर्म द्यायला पाहिजे प्रत्येकानं भरून. एक आपला स्वतःजवळ ठेवा किंवा BLOला एक फॉर्म देताना एकावर सही घेऊन ठेवा आपल्याकडं, म्हणजे आपलं नाव अधिकृत झालं.